राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे. मात्र उद्या जे आहे ते मंत्रिमंडळ विस्तार स्थापन होणार आहे. कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार किंवा कोणाकडे गृह खातं जाणार, कोणतं मंत्रिपद कोणाला मिळणार, या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला उद्याच मिळणार आहेत. मात्र आज आपण पाहिलेलं आहे की जनतेच्या मनातील नेता कोण आहे, त्यांच्या मनातील मंत्री कोण होणार आहे किंवा मग गृह खातं कोणाकडे जाणार आहे, मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार किंवा उपमुख्यमंत्री कोण होणार, या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण जनतेच्या मनातूनच जाणून घेतलेली आहेत. चला तर मग पाहूयात सामान्य लोकांना काय वाटतं, त्यांच्या मनातील मंत्री कोण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आपल्या देशाचं काम चांगले करतात ते आपल्याला आवडतं. कोण एकच आहे, फडणवीस. दुसरं कोण अपेक्षा काय, जे काय चाललंय ते बरंच आहे. दुसरं काय अपेक्षा नाही काय, ते काय एक्स्ट्रा काय आपल्यासाठी थोडीच हे करणार नाही, ते बरं आहे. मुख्यमंत्री कोण शिंदे साहेब होते. काय बघूया जे बोलते ते बोलते. दोन्ही पण बरेच आहेत. नाही हे दोन्ही पण बरे आहेत. हा फडणवीस साहेब आणि हे पण शिंदे साहेब. त्यांच्याकडे पॉवर आहे तेवढी. भाजप जास्त निवडून आले ना, त्याच्यामुळे गृहमंत्री तर अजित पवार यांच्याकडे दिलं पाहिजे. विकास शिवसेनाच करू शकते ते एकनाथ शिंदे यांचेच आणि अजित पवार. देवेंद्र फडणवीस. का म्हणजे त्यांना हक्क आहे त्यांचा. मागच्या वेळेला ते गेले होते ना अर्ध्यावरून, म्हणून त्यांना झाले पाहिजे. एकनाथ शिंदेना त्यांची कमीच आहेत ना. मुख्यमंत्री शिंदे होईल. व्हायला पाहिजे. चांगला आहे माणूस. मग देवेंद्र फडणवीस जागा जास्त आहेत त्यांच्या. जागा आहेत पण त्यांनी द्यावं त्याला. मंत्रिमंडळ उद्या स्थापन होते, काय वाटते कोणाला जास्त संधी मिळेल, कोणत्या पक्षाला? पक्षाला काय संधी तर भाजपला आहेच की साहेब. मुख्यमंत्री याने सकुशल द्यावं. कोण झालेलं मंत्री आवडेल तुम्हाला? शिंदे. मला वाटतं परत एकनाथ शिंदेच होतील. मे बी स्वभाव ठीक आहे त्यांचा. अजून मे बी त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप काय केलंय. तर आपण आता पाहिलं असेल की जनतेच्या मनातील मंत्री हा एक नाही, वेगवेगळे मंत्री होणार आहेत. कोणाला वाटतं उपमुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावं, कोणाला वाटतं एकनाथ शिंदे यांना मिळावं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहावं, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा एक मुख्यमंत्री पद जावं, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ह्या आपल्या वेगवेगळ्या पाहायला मिळालं. मात्र उद्या सरकार स्थापन होणार आहे, मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि तेव्हाच कळणार आहे का जनतेच्या मनातील मंत्री नेमका झालाय का, त्यांचा आवडता नेता मंत्री झालाय का. तोपर्यंत आता उद्याची सरकार स्थापनेची आपल्याला वाट पाहावी लागेल. मी आकांक्षी देशमुख, मुंबई.